मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोली शहरातील सर्किट हाऊस येथे आज दिनांक 10 जानेवारी दुपारी 2 वाजता अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे, ॲडव्होकेट विश्वजितजी कुवासे, कुसुमताई आलाम, नवनिर्वाचित नगरसेवक सतीश विधाते यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या 20 वर्षापासून भारतातील मजुरांची जीवनरेखा ठरलेली महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे नाव बदलून त्यात नावासह मोठे बदल करीत भविष्यात ही योजना संपुष्टातच आणायची अशी केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे धोरण आहे. 10 जानेवारी ते 28 फरवरीपर्यंत काँग्रेस पक्ष देशभर मनरेगा बचाव आंदोलन करणार आहेत. आता आपण या पत्रकार परिषदेच्या क्षणचित्राच्या माध्यमातून महेंद्रजी ब्राह्मणवाडे बोलत आहेत ते आपण आपल्या स्क्रीनवर पाहूया. बंधूंचे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे या ठिकाणी स्वागत करतो. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं संपूर्ण देशामध्ये येणाऱ्या म्हणजे आजपासून 10 जानेवारीपासून तर 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत मनरेगा बचाव संग्राम म्हणून देशव्यापी आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. या आंदोलनाचा मुख्य उद्देश आपल्याला माहिती असेल की मागील 20 वर्षापासून या देशामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करोडो लोकांना रोजगार देण्याचं काम आणि 100 दिवस तो काम आपल्या हातात राहील अशा पद्धतीच्या केंद्र सरकारच्या उपाययोजना त्यामध्ये करण्यात आलेल्या होत्या. परंतु मोदी सरकारने याच्यामध्ये अनेक बदल या माध्यमातून करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचं नाव बदलून VBG रामजी विकसित भारत रोजगार हमी योजना करण्याचा त्यांनी ठरवलेला आहे. त्याच पद्धतीनं अनेक ज्या मनरेगामध्ये आपल्याला ज्या सुविधा होत्या त्याच्यामध्ये सुद्धा अनेक बदल त्यांनी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्याची कॉपी आम्ही तुम्हाला देतो. पूर्वी आपल्याला 100 दिवसाचा जवळपास गॅरंटी होती रोजगाराची. त्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये काम मिळेल अशा पद्धतीचा त्या योजनेमध्ये होता. परंतु आता भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारने त्यांनी ठरवलेल्याच गावामध्ये ही योजना चालू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याच पद्धतीनं पूर्वीच्या याच्यामध्ये पूर्ण वर्षभरात गावातील नागरिकांकडून मागणी होत होती. त्या पद्धतीनं वर्षभरात कधीही तो काम आपण रोजगार हमीचा करू शकत होतो. परंतु याच्यामध्ये मोदी सरकारने ते पण त्यांना वाटेल त्याच वेळी हा रोजगार हमीचा काम जो काही आहे लोकांना 100 दिवस देण्याचा जो काम आहे ते आपल्या पद्धतीने ते ठरवणार आहे. त्याच पद्धतीनं याच्यामध्ये केंद्र सरकारची 100 दिवसाच्या रोजगार हमी योजनेतली जी मजुरी होती रोजगार म्हणजे कामगारांची त्याची पूर्ण गॅरंटी हे केंद्र सरकार त्यावेळेस 100% गॅरंटी घेत होती आणि त्या पद्धतीनं मागील 20 वर्षे काम सुद्धा झाला. परंतु आता केंद्र सरकारने त्याच्यामध्ये चेंजेस करू त्याच्यामध्ये 40% हे राज्य सरकार देणार अशा पद्धतीची नवीन त्यांनी या
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जी स्कीम आपण गावात देत होतो त्याच्यामध्ये हे करणार आहे. आता जर अशा पद्धतीनं दोन्ही राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी येण्यासाठी आपण घरकुल योजनेमध्ये पण पाहत आहोत कशा पद्धतीनं दोन्ही जर शासनाचा राज्य आणि केंद्र शासनाचा जर ताळमेळ व्यवस्थित राहिला नाही तर मात्र सर्वसामान्य लोकांना त्याच्यामध्ये खूप त्यांचे हाल होतात आणि अशाच पद्धतीच्या अनेक बदल त्याच्यामध्ये करून मोदी सरकारने ही नवीन योजना म्हणजे योजना जुनीच आहे परंतु त्याच्यामध्ये नाव बदल करून नवीन पद्धतीनं आणि अनेक या ज्या सर्वसामान्य लोकांना जो फायदेशीर काँग्रेसच्या काळात होते जी हमी लोकांना होती ती बदलवण्याचं काम याच्यामध्ये झालेलं आहे. मागील 11 वर्षापासून मोदी सरकार या देशामध्ये केंद्र सरकारमध्ये काम करत आहे आणि केंद्राच्या याच्यामध्ये मागील 11 वर्षात ज्या पद्धतीनं महागाई वाढली त्या पद्धतीनं मजुरांची जी मजुरी वाढायला पाहिजे होती ती मात्र मागील 11 वर्षात वाढलेली नाही. जी काँग्रेसच्या काळामध्ये जी मजुरी त्या ठिकाणी लोकांना मिळत होती तीच मजुरी मागील 11 वर्षापासून तोच रेट मोदी सरकारकडून कामगारांना मिळत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा व्हावी अशा पद्धतीची मागणी आपण या सरकारकडे करत आहोत. कोविडच्या काळात सुद्धा संपूर्ण रोजगार लोकांच्या हातातून हिरावला होता परंतु लॉकडाऊन असताना सुद्धा जी मजुरं आपल्या गावी परत गेली होती किंवा अनेक लोक रोजगारापासून वंचित झाली होती तेव्हा सुद्धा ही योजना गाव पातळीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून झाला. म्हणजे ही किती महत्त्वाची योजना होती हे आपण सगळेजण समजू शकतो. ज्यावेळेस परिस्थिती बिलकुलच नव्हती की लोक काम करू शकतील त्यावेळेस सुद्धा लोकांना गॅरंटी देणारी ही महात्मा गांधी रोजगार हमी योजना त्यावेळेस आपण लागू केलेली काँग्रेसच्या काळामध्ये लागू झालेली योजना ती कार्यान्वित होती आणि जवळपास 10 करोडच्या जवळपास परिवारांनी याचा लाभ त्या ठिकाणी घेतला किंवा या योजनेपासून त्यांना त्या ठिकाणी काम करता आलं आणि आपला परिवार त्या ठिकाणी जगवता आला. आता हल्ली वेगवेगळ्या पद्धतीनं या योजनेचा आपण मनरेगाच्या माध्यमातून बघितला प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी कामं दिली जातात त्यांच्या माध्यमातून कुशल अकुशल कामगार त्या ठिकाणी नेमले जातात आणि खऱ्या अर्थानं जी त्यावेळेस तो विचार ठेवून ही योजना चालू करण्यात आली होती की गावातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला 100 दिवस काम मिळायला पाहिजे अशा पद्धतीची जी योजना होती. याच्यामध्ये हळूहळू बदल करत आज प्रायव्हेट कंपन्यांकडून कामं केली जातात. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा याचा मागील काळामध्ये आम्ही बघितलं की कुशल आणि अकुशल कामगार म्हणून त्या ठिकाणी प्रायव्हेट कंपन्यांकडून करोडो रुपयाची कामं त्या ठिकाणी ठेकेदारांना दिले गेले आणि याच माध्यमातून एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला ती कामं देऊन द्यायची आणि त्यांना वाटेल त्या पद्धतीने ती कामं करून घ्यायची अशा पद्धतीचा मनमानी कारभार मागील काळामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाला आणि ह्या सगळ्या गोष्टीचा काँग्रेस पक्ष या ठिकाणी विरोध करणार आहे. येणाऱ्या म्हणजे आजपासून वेगवेगळ्या भागामध्ये नेते मंडळींच्या माध्यमातून केंद्र असेल राज्य स्तरावरचे नेते मंडळी असतील त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे आंदोलनाचं त्या ठिकाणी पुढील 1 महिना हा उपक्रम चालणार आहे 1 ते 1.5 महिना. त्याच्यामध्ये काही आंदोलनं हे जिल्हा स्तरावर होणार आहेत पंचायत स्तरावर होणार आहेत त्या पद्धतीनं राज्यस्तरीय सुद्धा विधानसभेला घेराव होणार आहे आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये सुद्धा किंवा त्यांच्या माध्यमातून सुद्धा आंदोलनं होणार आहे. एक आंदोलन करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की ही एवढी चांगली योजना जी देशभर आजपर्यंतच्या झालेल्या योजनांमधले सगळ्यात यशस्वी योजना म्हणून या योजनेकडे सर्वसामान्य नागरिक पाहत होता त्याच योजनेमधून कुठलाही कारण नसताना विनाकारण त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे बदल घडवून एक सर्वसामान्य नागरिकांविरोधात कट कारस्थान रचण्याचं काम मोदी सरकारकडून होतं आहे
आणि याच गोष्टीचा विरोध हा आम्ही पुढील काळात करणार आहोत. आपल्या माध्यमातून सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत ही अजूनही माहिती पोहोचली नसेल. आपल्या माध्यमातून ही माहिती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. आम्ही सुद्धा काँग्रेस पक्ष म्हणून तालुका स्तरावर आणि गाव पातळीवर सुद्धा याची घराघरापर्यंत माहिती पोहोचवण्याचा सगळे आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि कशा पद्धतीनं केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करून सर्वसामान्य लोकांचे जे अधिकार आहेत ते अधिकार त्या ठिकाणी बदल करण्याचं काम हे करतायत, याविषयी जनजागृती करू आणि एक चांगलं देशव्यापी आणि जिल्हाव्यापी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. आपल्याला प्रेसच्या माध्यमातून हीच विनंती आहे की आपण सुद्धा ही महत्त्वाची योजना आहे, ज्या योजनेच्या माध्यमातून आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सुद्धा या योजनेच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला. ज्या जिल्ह्यामध्ये उद्योग नाही, ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना एक फसलनंतर दुसरा काही शेतीतून उत्पन्न करण्यासारखं साधन नाही, अशा जिल्ह्यामध्ये ही योजना अतिशय प्रभावीपणे आजपर्यंत करण्यात आली आणि त्या योजनेच्या माध्यमातून अनेक कुटुंबाला या ठिकाणी दिलासा मिळाला. 100 दिवसाच्या रोजगारामुळे इथल्या अतिदुर्गम आदिवासी भागातल्या लोकांना सुद्धा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम मिळालं. रस्ते व्यवस्थित झाले. त्या ठिकाणी VR नंबर नसलेल्या रस्त्यांना सुद्धा रोजगार हमी योजनेतून पांदन रस्ते तयार झाले. आज त्याला पांदन रस्त्याला काम करण्यासाठी मुभा आहेत. अनेक तलावाची निर्मिती आणि त्याचे खोदकाम या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून झाले आणि विविध याच्यामध्ये रोजगार हमी योजना अतिशय प्रभावीपणे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला कुठे जाणवला नाही किंवा अशा काही तक्रारी फार आल्या नाही की मनरेगा किंवा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत फार भ्रष्टाचार करून लोकांचे पैसे लादले असा कधी प्रकार दिसला नाही. अतिशय प्रभावी असलेली योजना. याच्यामध्ये अशा पद्धतीने बदल करून सर्वसामान्य लोकांचे जे अधिकार आहेत ते केंद्र सरकार कमी करू नये अशा पद्धतीची मागणी करत आहोत आणि मोठा आंदोलन, जिल्हाव्यापी आंदोलन सुद्धा आम्ही या सरकारच्या विरोधात करणार आहोत. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या पेपरच्या माध्यमातून या ठिकाणी चांगली प्रसिद्धी देऊ. ही योजना किती महत्त्वाची आहे आणि आपण सगळेजण याचे जाणते आहात की आपल्या सगळ्याच्या डोळ्यासमोर या योजनेला अतिशय प्रभावीपणे काम केलेलं असल्यामुळे आपण सुद्धा प्रसिद्धी द्यावी ही विनंती करतो. आणि काही प्रश्न असतील आपल्याला तर आपण विचारू. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.